आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित आगरी महोत्सवात दुसऱ्या दिवशी कातील गौतमी पाटीलनं हजेरी लावली। तिच्या नृत्याच्या अदाकारीनं संपूर्ण बदलापूर शहर घायल झालं। पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी गौतमी पाटील येणार म्हटल्यावर बदलापूर आणि आजूबाजूच्या शहरातील अनेक नागरिकांनी आगरी महोत्सवाला हजेरी लावली होती। दरम्यान या आगरी महोत्सवात सलग चौथ्या वर्षी आपण आपली कला सादर करीत आहोत। मात्र या सगळ्याचं श्रेय आगरी महोत्सवाचे आयोजक वामन म्हात्रे यांचं असल्याचं म्हणत गौतमी पाटील यांनी वामन म्हात्रे यांचं कौतुक केलं। वेगळेपण नाही सांगता येणार। मी ज्या वेळेस मला बदलापूर आगरी महोत्सव 4 वर्ष झालं आणि मी म्हणजे सगळं हे श्रेय फक्त वामन दादा म्हात्रे यांना देईल, कारण की मी 4 वर्ष झालं कार्यक्रमाला ते मला बोलवतात, मान सन्मान देतात, मी त्यांचं खूप आभार मानते। आणि 4 वर्ष मी ज्यावेळेस पहिल्यांदा आले होते आणि आज माझं हे 4थं वर्ष आहे। मला प्रेक्षक वर्गामध्ये, चाहत्या वर्गामध्ये काही फरक दिसत नाहीये, एकदम भरभरून प्रेम मिळतंय मला आणि हे सगळं वामन दादांमुळे। आणि आज आम्ही खूप छान एन्जॉय पण करतोय, का आता हे सगळं श्रेय प्रेक्षक वर्गांनाच आहे। पूर्ण कार्यक्रम ठेवणार आणि मी हे सगळं म्हणजे मी दादांचं कौतुक नेहमी का करते, आज मला 4 वर्ष झालं येऊन, पण एक कलाकाराची जाण असणं खूप गरजेचं आहे। आज 4 वर्ष झालं मला कुठल्याही गोष्टीची म्हणजे मी इथं आले तर मला कुठल्याही गोष्टीची कुठल्याही कलाकाराला कुठलीही कमी नसते आणि ते भरभरून कलाकारांना प्रेम देतात आणि एक म्हणजे ते स्टेज देतात, एक एवढा मोठा स्टेज आहे हा, तर खूप छान वाटतं, म्हणून त्यांचा आभार। खूप छान आहे आणि मी त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देईल आणि असंच दादांना सांगायची गरज नाही, दादा खूप कलाकारांना सपोर्ट करतात, म्हणून त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। आगरी महोत्सवात तिसऱ्या दिवशी गायक संजू राठोड याची उपस्थिती असणार आहे आणि ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी या कार्यक्रमाला होईल असं वामन म्हात्रे म्हणाले। नक्कीच आमचा आगरी समाज आणि वामन म्हात्रे फाउंडेशनच्या माध्यमात प्रत्येक वर्षी 7वं वर्ष आम्ही आगरी महोत्सव आयोजित करतो। बदलापूर शहराचा सांस्कृतिकपणा आम्ही समाजातर्फे टिकवण्याचं काम करत असतो आणि त्याला सर्व आमचे समाज बांधव भरपूर दाद देतात। बदलापूरच्या जनतेला नक्कीच या शहराचा सांस्कृतिकपणा लाभलेला आहे, तो जपण्याचं आम्ही काम करतो आणि तुम्ही सारखे कलाकार आम्ही या ठिकाणी मराठी कलाकारांना प्रोत्साहित देण्यासाठी, त्यांच्या पुढे करिअरसाठी त्यांना प्रोत्साहित करत असतो। उद्याचा दिवस कसा असणार आहे? उद्या मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक, या ठाणे जिल्ह्यामध्ये कुठच्या कार्यक्रमाला गर्दी नसेल एवढी उद्या गर्दी होणार। दरम्यान आगरी महोत्सव सलग 7 वर्ष बदलापूर शहरात भरवला जातोय, मात्र उत्तरोत्तर या महोत्सवाची उंची वाढतच चालली आहे। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।